गेल्या 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज सुखरूप पृथ्वीवर परतली. पंतप्रधानांचं सुनीताला हृदयपत्र. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आयोजित रायसिना संवाद सत्राचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस. एस जयशंकर यांच्यासह परराष्ट्र सचिव आणि G20 शेर्पा करणार संबोधित. नागपुरात महाल परिसरात झालेल्या हिंसाचारासंदर्भात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. या प्रकरणी 5 गुन्हे दाखल, 50 जणांना अटक. नागपूरमध्ये झालेली घटना पूर्वनियोजित कट करत केलेला हल्ला. राज्य अस्थिर करण्यासाठीचे असे प्रयत्न मोडून काढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषदेत निवेदन. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी सरकारची मोहीम सुरू. येत्या 3 महिन्यात अवैध बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी केंद्र तयार करणार. योगेश कदम. राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्षाचा अर्ज बाद झाल्यामुळे 5ही जागांवर बिनविरोध निवडणूक. औपचारिक घोषणा बाकी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात रशिया-युक्रेन संघर्षाबद्दल सकारात्मक चर्चा. आज युद्धकैद्यांची होणार देवाणघेवाण. आणि भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिव हेमंत कुमार कलिता आणि क्रीडा संस्थेचे कोषाध्यक्ष दिग्विजय सिंग यांचं आर्थिक अनियमिततांमुळे तात्काळ निलंबन. नमस्कार. 8:30